आज आपण शिकतोय हे सुंदर असं कधी न कोमेजणारं सोनचाफ्याचं फूल कसं विणायचं. हा माझा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. यासाठी मला खूप सारे DMs आलेल्या होत्या. तर मग सुरू करूयात. मी 3.5 mm क्रोशे हुक वापरते. सुरुवातीला आपल्याला स्लिप नॉट बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे. यानंतर आपण विणणार आहोत चेन्स. टोटल 15 चेन्स विणून घेणार आहोत. अजून एक चेन बनवून घ्यायची आहे. यानंतर फर्स्ट चेन स्किप करून सेकंड चेनमध्ये आपण सिंगल क्रोशे विणून घेणार आहोत. ही पूर्ण पट्टी आपण सिंगल क्रोशे विणून घेणार आहोत. ही पट्टी मी कंप्लीट करून घेतलेली आहे. आता एक चेन बनवायची आहे आणि आपलं वर्क टर्न करून घ्यायचं आहे. यानंतर ही फर्स्ट स्टिच आहे. यामध्ये बनवायची आहे स्लिप स्टिच. यानंतरच्या स्टिचमध्ये बनवायचे आहे परत स्लिप स्टिच. यानंतरच्या स्टिचमध्ये बनवायचे आहे परत स्लिप स्टिच. यानंतर आपल्याला 17 साखळ्या विणून घ्यायच्या आहेत. नंतर फर्स्ट चेन स्किप करायची आहे आणि आपल्याला विणायचे आहेत सिंगल क्रोशे. हा रो कंप्लीट केल्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच बनवून घ्यायची आहे आणि आपलं वर्क असं जोडून घ्यायचं आहे. यानंतर परत स्लिप स्टिच बनवायची आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये ही स्लिप स्टिच बनवायची आहे आणि परत हीच प्रोसेस आपल्याला रिपीट करून घ्यायची आहे. अशा आपल्याला टोटल 5 पाकळ्यांसाठी स्टँड्स बनवायचे आहेत. चला मी हे क्विकली आता कंप्लीट करून घेते. आपण आता फर्स्ट पेटल विणणार आहोत. यासाठी एक चेन विणायची. फर्स्ट चेन त्यामध्ये बनवायचा आहे एक सिंगल क्रोशे. यानंतर सेकंड चेनमध्ये सिंगल क्रोशे, परत सिंगल क्रोशे. आता बनवायचा आहे हाफ डबल क्रोशे. यासाठी यार्न ओव्हर करून हुक इन्सर्ट करायचा आहे स्टिचमध्ये. नंतर तिन्ही लूप्समधून बाहेर. आता परत हाफ डबल क्रोशे, यानंतर परत हाफ डबल क्रोशे. ओके, सो टोटल 3 हाफ डबल क्रोशे. यानंतर डबल क्रोशे. यार्न हुकभोवती रॅप करायचं. त्यानंतर स्टिचमध्ये इन्सर्ट करून एक लूप पुल करून घेऊन 2 लूप्समधून बाहेर, यार्न ओव्हर करून 2 लूप्समधून बाहेर. परत डबल क्रोशे बनवायचा आहे अशा प्रकारे. हे झालेले आहेत आपले टोटल 2. परत अजून एक बनवून घ्यायचं आहे. हे होती टोटल 3. आता बनवायचं आहे ट्रेबल क्रोशे किंवा ट्रिपल क्रोशे. यासाठी यार्न 2 वेळेस हुकभोवती रॅप केलेला आहे. स्टिचमध्ये इन्सर्ट करून एक लूप पुल करून घ्यायचं आहे. नंतर यार्न ओव्हर करून 2 लूप्समधून हुक बाहेर, परत यार्न ओव्हर करून 2, परत 2. हा तयार होईल आपला ट्रेबल क्रोशे. परत नेक्स्ट स्टिचमध्ये बनवायचं आहे ट्रेबल क्रोशे आणि परत नेक्स्ट स्टिचमध्ये अजून एक ट्रेबल क्रोशे. आता बनवायचं आहे नेक्स्ट स्टिचमध्ये डबल क्रोशे. परत अजून एक डबल क्रोशे. यानंतर परत एक हाफ डबल क्रोशे. यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये बनवायचं आहे परत एक हाफ डबल क्रोशे. आता यानंतर आपण इथे टोकाला आलेलो आहोत. इथेच आपण हाफ डबल क्रोशे बनवलेला आहे. सेम स्टिचमध्ये बनवायचं आहे सिंगल क्रोशे. यानंतर 2 चेन बनवायचे आहेत. सेम स्टिचमध्ये सिंगल क्रोशे. नेक्स्ट स्टिचमध्ये बनवायचं आहे हाफ डबल क्रोशे. आपल्याला हा जो गॅप दिसतोय ना, यामध्ये काम करायचं आहे. हाच पॅटर्न आपल्याला परत रिपीट करायचा आहे आणि आपल्या अशा पेटल्स तयार करून घ्यायच्या आहेत. आपल्या पाकळ्या बनवून झालेल्या आहेत. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इतका मजबूत देठ कसा बनवायचा. त्यासाठी यार्न टेल्स बाय स्नेहाला नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. यासोबतच जर तुम्हाला फुल ट्युटोरियल बघायचे असतील तर तुम्ही यार्न टेल्स बाय स्नेहा हे माझे यूट्यूब चॅनलही चेकआउट करू शकता. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.